इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांचे ब्रिज कोर्स या उपक्रमामध्ये स्वागत. आज आपण ॲक्टिव्हिटी शीट 11 अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आपण पोल्युशन ऑफ वॉटर, डिस्पोजल ऑफ वेस्ट वॉटर, प्युरिफिकेशन ऑफ वॉटर हे पॉईंट अभ्यासणार आहोत. पोल्युशन ऑफ वॉटर म्हणजेच पाण्याचे प्रदूषण, डिस्पोजल ऑफ वॉटर म्हणजेच डिस्पोजल ऑफ वेस्ट वॉटर म्हणजेच सांडपाण्याची विल्हेवाट, प्युरिफिकेशन ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचे शुद्धीकरण. हे जे पॉईंट आहेत हे आपण इयत्ता 5वीमध्ये असणारं प्रकरण 16 वॉटर किंवा चॅप्टर नंबर 16 वॉटर हे जे प्रकरण आहे ते आपण 5वीमध्ये अभ्यासलेलं आहे. खाली या ठिकाणी आपल्याला काही पॉईंट दिलेले आहेत. त्यामध्ये पहा, पहिला आहे पोल्युशन ऑफ वॉटर म्हणजेच पाण्याचे प्रदूषण. व्हेन अदर सबस्टन्सेस गेट मिक्स विथ वॉटर इट बिकम्स इम्प्युअर. म्हणजे जेव्हा काही इतर पदार्थ पाण्यामध्ये मिसळतात तेव्हा ते प्रदूषित होत असतं किंवा इम्प्युअर होत असतं म्हणजे अशुद्ध होत असतं. सम सबस्टन्सेस डिझॉल्व इन वॉटर अँड सम फ्लोट. म्हणजेच काही पदार्थ पाण्यामध्ये विरघळतात तर काही पदार्थ पाण्यावर तरंगतात. इफ द सबस्टन्सेस दॅट हॅव गॉट मिक्स विथ वॉटर आर हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स वी से दॅट वॉटर हॅज बिकम पोल्युटेड. म्हणजे जेव्हा काही पदार्थ पाण्यामध्ये विरघळले जातात, मिसळले जातात आणि मिसळल्यामुळं ते जे पाणी आहे ते सजीवांसाठी घातक बनतं तेव्हा त्या पाण्याला प्रदूषित झालं आहे असं आपल्याला म्हणता येईल. पुढचा पॉईंट आहे डिस्पोजल ऑफ वेस्ट वॉटर म्हणजेच सांडपाण्याची विल्हेवाट. आता सांडपाण्याची विल्हेवाट ही योग्य रीतीने लावणं आवश्यक आहे आणि त्यासाठी काही पद्धतींचा अवलंब करणं गरजेचं आहे. मग हे जे स्वेज वॉटर आहे ते एकतर घरामधून निघणारं सांडपाणी असेल किंवा कारखान्यांमधून निघणारं जे सांडपाणी असेल त्यांची योग्य रीतीने विल्हेवाट लावणं आवश्यक आहे. स्वेज वॉटर कॅन कॅरी मायक्रो ऑर्गॅनिझम्स दॅट स्प्रेड डिसीजेस. म्हणजे हे जे काही सांडपाणी आहे तर त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्मजीव असण्याची शक्यता असते आणि जर ह्याच्यामध्ये सूक्ष्मजीव जर असतील तर ते रोग पसरवण्याचं काम करतात. आणि म्हणूनच हे जे काही वेस्ट वॉटर असेल ते इंडस्ट्रीमधून बाहेर पडणारं असेल, मग इंडस्ट्रीमधून बाहेर पडणारं जे वेस्ट वॉटर आहे त्याच्यामध्ये सुद्धा पॉयझनस सबस्टन्सेस म्हणजेच विषारी पदार्थ हे सामावलेले असतात. मग हे जे विषारी पदार्थ आहेत हे जर समजा वॉटर रिझर्वायर्स असतील किंवा जी वस्ती ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी लोक राहतात त्या ठिकाणी ते जर पसरवले तर ते केमिकल्स आपल्या आरोग्याला हानिकारक असू शकतात. सच वॉटर कॅनॉट बी यूज फॉर ड्रिंकिंग ऑर फॉर एनी अदर पर्पजेस. मग अशा प्रकारचं हे वेस्ट वॉटर मिसळलेलं पाणी म्हणजे आता समजा हे जे वेस्ट वॉटर आहे जे इंडस्ट्रीमधून किंवा आपल्या घरामधून बाहेर पडलेलं आहे ते जर नदीमध्ये जर सोडलं तर काय होईल? नदीमधलं जे पाणी आहे ते खराब होईल किंवा धोकादायक होईल. मग अशा पद्धतीचं हे पाणी आहे ते ड्रिंकिंगसाठी किंवा पिण्यासाठी वापरणं योग्य होणार नाही आणि म्हणूनच त्याची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावणे, त्याची प्रोसेसिंग करणं आवश्यक असतं आणि त्यामुळं हे जे काही पोल्युशन ऑफ वॉटर आहे किंवा पाण्याचं प्रदूषण आहे हे थांबवलं जाईल. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पहा, प्युरिफिकेशन ऑफ वॉटर म्हणजेच पाण्याचे शुद्धीकरण. आता नॅचरली अवेलेबल जे वॉटर असतं मग ते रिव्हरमध्ये असेल किंवा कुठल्याही पद्धतीने मिळालेलं जे पाणी असेल की जे नॅचरली आहे, इट इज प्युरिफाईड टू सम एक्सटेंट टुडे. म्हणजे ते काही प्रमाणामध्ये शुद्ध असतं. बट इफ लार्ज क्वांटिटीज ऑफ इम्प्युरिटीज गेट मिक्स विथ रिव्हर वॉटर द नॅचरल प्रोसेस ऑफ प्युरिफिकेशन कॅनॉट कीप पीस. म्हणजेच या ठिकाणी
काही प्रमाणामध्ये जर त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज मोठ्या प्रमाणामध्ये जर त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज मिसळलेल्या असतील तर ते जे पाणी आहे ते पाणी हे शरीराला घातक असतं. म्हणजे अशा प्रकारचं हे जे पाणी आहे त्याची प्रोसेसिंग करणं आवश्यक असतं. द प्रपोर्शन ऑफ ऑक्सिजन डिझॉल्व इन द वेस्ट वॉटर इज रिड्यूस. पाण्यामध्ये विरघळलेला जो ऑक्सिजन आहे त्याचं प्रमाण हे वेस्ट वॉटरमध्ये म्हणजे सांडपाण्यामध्ये कमी प्रमाणामध्ये असतं. आणि म्हणूनच अशा प्रकारचं हे जे पाणी आहे ते पाणी प्युअर करणं किंवा त्याचं प्युरिफिकेशन करणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे वॉटर प्युरिफिकेशन सेंटर. आता आपल्या खेड्यामध्ये किंवा आपल्या गावामध्ये असणारे जे काही प्युरिफिकेशन सेंटर्स आहेत त्या सेंटरची आपल्याला या ठिकाणी नावं माहीत असणं आवश्यक आहे. द वॉटर that is supplied to our village is purified first. This purification is done in the water purification center. म्हणजे अशा प्रकारची ही जी जलशुद्धीकरणाची केंद्र असतात त्याच्यामध्ये हे जे पाणी आहे की ज्याचा पुरवठा हे विविध गावांना होत असतो ते सुरुवातीला प्युरिफिकेशन करणं किंवा त्याचं शुद्धीकरण करणं ही एक सर्वात महत्त्वाची प्रोसेस आहे. आता पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत लेट्स प्रॅक्टिस. हा आपण या ठिकाणी सोडवून घेणार आहोत. पहा, या पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेला आहे व्हिजिट द वॉटर सोर्सेस नियर युअर विलेज विथ अ सिनियर पर्सन इन द फॅमिली. तुमच्या कुटुंबामध्ये असणाऱ्या ज्या ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर आपल्या गावाच्या जवळ असणारं जे काही वॉटर सोर्स आहे किंवा पाण्याचा स्रोत आहे, मग तो नदी, ओढा किंवा सरोवर किंवा तळं असेल त्याला भेट द्यायची. अँड ऑब्झर्व दी सबस्टन्सेस आर मिक्स देअर. आणि त्या पाण्यामध्ये जे पदार्थ मिसळलेले आहेत त्यांचं निरीक्षण करायचं. ऑल्सो क्लासिफाय विच सबस्टन्सेस आर सोल्युबल इन वॉटर. आणि तसंच हे जे पदार्थ आहेत ते पदार्थ पाण्यामध्ये विरघळणारे कोणते आहेत आणि पाण्यामध्ये न विरघळणारे कोणते आहेत त्यांचं वर्गीकरण करायचं. या ठिकाणी पहा एक कॉलम दिलेला आहे त्यामध्ये वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस आपल्याला त्यांची यादी या ठिकाणी नोंदवायची. त्यानंतर वॉटर इनसोल्युबल सबस्टन्सेस यांची सुद्धा यादी आपल्याला या ठिकाणी नोंदवायची आहे. आता पहा पहिला पॉईंट आहे वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस. मग त्यामध्ये सॉईल हा वॉटर सोल्युबल सबस्टन्स आपल्याला सांगता येईल. मग या ठिकाणी सॉईल आणि ऑक्सिजन आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर वॉटर इनसोल्युबल सबस्टन्सेस त्यामध्ये स्टोन म्हणजेच दगड. त्यानंतर गार्बेज म्हणजे कचरा, हा जो आहे हा पाण्यामध्ये विरघळत नाही. त्यानंतर पेबल्स पहा, मग हे जे पेबल्स आहेत हे सुद्धा पाण्यामध्ये विरघळत नाहीत. पेबल्स. त्यानंतर प्लास्टिक मटेरियल हे जे असेल हे सुद्धा पाण्यामध्ये विरघळणार नाही. प्लास्टिक मटेरियल. अशा पद्धतीनं हे वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस आणि इनसोल्युबल सबस्टन्सेस आपल्याला सांगता येईल. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे पहा, राईट द प्रोसिजर ऑफ द सिंपल प्रोसेस ऑफ वॉटर प्युरिफिकेशन शोन इन द फिगर बिलो अँड नॉमिनेट द फिगर. आता या ठिकाणी ही जी आकृती दिलेली आहे या ठिकाणी रिकाम्या जागा दिलेल्या आहेत पहा. त्या ठिकाणी आपल्याला या रिकाम्या जागा पूर्ण करायच्या. मग या ठिकाणी या रिकाम्या जागांमध्ये पहा, हा जो वरचा भाग आहे किंवा वरची ही जी रिकामी जागा आहे या ठिकाणी आपल्याला कोर्स सँड असं आपल्याला या ठिकाणी नोंदवता येईल. कोर्स आणि सँड SAND. त्यानंतर पुढची रिकामी जागा आहे पहा, दिलेली आहे आपल्याला ती फाईन सँड. या ठिकाणी काय दिलेली आहे? फाईन सँड.
त्यानंतर दुसरी रिकामी जागा पहा, त्यामध्ये पावडर्ड कोल, काय लिहायचे त्यामध्ये, POWDERED, पावडर्ड कोल हा या ठिकाणी आपल्याला नोंदवायचा आहे. त्यानंतर तिसरी जी गाळलेली जागा आहे त्याच्यामध्ये लिहायचंय क्लॉथ. अशा पद्धतीनं या 3 रिकाम्या जागा आपल्याला पूर्ण करायच्या. त्यानंतर पहा, आता या ठिकाणी आपल्याला प्रोसिजर लिहायची. ही काय आहे, सिंपल प्रोसेस ऑफ वॉटर प्युरिफिकेशन, म्हणजेच पाण्याच्या शुद्धीकरणाची साधी पद्धती आहे, ती आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. इयत्ता 5वीच्या पुस्तकामध्ये ही कृती दिलेली आहे. त्या 5वीच्या पुस्तकामध्ये, आपल्या पुस्तकामधून तुम्ही ही कृती लिहू शकता. पहा, टेक अ प्लास्टिक बॉटल. पहा, कृती ज्यांना लिहून घ्यायची असेल त्यांनी लिहून घ्यायची. टेक अ प्लास्टिक बॉटल, टाय अ क्लीन piece of cloth over this mouth, cut off the base of the bottle, hold the bottle upside down, pour some powdered coal into it, then add fine sand, and lastly coarse sand to make 3 different layers inside the bottle. Place the bottle on its lower cutoff portion. Now pour some muddy water containing some radish slowly, या ठिकाणी into this bottle. Observe the water that flows into the base of the bottle. It appears clean. Of course, you have learned that there could be microorganisms in it. अशा पद्धतीनं ही सिंपल प्युरिफिकेशन प्रोसेस आहे, ही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे पहा, ऑब्झर्व द पिक्चर बिलो अँड राईट द वर्क बाय लुकिंग ॲट द पिक्चर ऑफ ईच स्टेप ऑफ वॉटर प्युरिफिकेशन. प्युरिफिकेशनच्या पद्धती या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी चित्र पाहून काय करायचं आहे, राईट द वर्क बाय लुकिंग ॲट द पिक्चर, ते चित्र पाहून त्याचं कार्य काय आहे हे आपल्याला या ठिकाणी नोंदवायचं आहे. म्हणजे प्रत्येक स्टेपला काय कार्य त्या ठिकाणी घडतं हे आपल्याला लिहायचं आहे. आता पहिलं जे चित्र आहे ते पहा. पहिल्या चित्रामध्ये आपल्याला या ठिकाणी सेटलिंग दिलेलं आहे. आता या चित्रामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा साठा दिसत आहे आणि हा पाण्याचा साठा अगदी संथ पाण्याचा साठा आपल्याला दिसत आहे. मग या ठिकाणी या प्रक्रियेमध्ये काय केलं जातं पहा, द वॉटर फ्रॉम द वॉटर सोर्स इज अलाउड टू स्टँड इन लार्ज टँक्स. लार्ज अमाउंट ऑफ वॉटर इज यूज फॉर दिस प्रोसेस. ॲलम इज यूज फॉर दिस प्रोसेस ऑफ सेटलिंग. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी या चित्राविषयी माहिती आपल्याला लिहिता येईल. त्यानंतर पुढचं आहे फिल्ट्रेशन. आता या ठिकाणी इन दिस प्रोसेस वॉटर इज फिल्टर्ड विथ द हेल्प ऑफ मशीन. त्यानंतर पुढच्या तिसऱ्या चित्रामध्ये पहा, ते चित्र दिलेलं आहे ऑक्सिजनेशन. या प्रक्रियेमध्ये काय केलं जातं पहा, with the help of pumps, air and water are allowed to mix due to this oxygen from the air dissolve in the water. म्हणजेच या प्रक्रियेमध्ये काय केलं जातं, पाण्यामध्ये ऑक्सिजन हा मोठ्या प्रमाणामध्ये मिसळला जातो आणि हवेतला ऑक्सिजन त्या ठिकाणी मिसळल्यामुळं तो ऑक्सिजन पाण्यामध्ये विरघळला जातो आणि ऑक्सिजनयुक्त पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यानंतर पुढच्या चित्रामध्ये पहा, पॉइंट दिलेला आहे क्लोरिनेशन. आता क्लोरिनेशन ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील किंवा जर्म्स असतील यांचं या ठिकाणी किलिंग होत असतं. ह्या प्रोसेसमध्ये क्लोरिनेशनमध्ये पहा, टू किल द जर्म्स
क्लोरीन इज मिक्स इन द वॉटर. म्हणजे पाण्यामध्ये क्लोरीन हा मिसळला जातो. कशासाठी? टू किल द जर्म्स. म्हणजे जे काही जीवजंतू असतील ते ते नष्ट करण्यासाठी त्याच्यामध्ये क्लोरीनचा उपयोग केला जातो. त्यानंतर चौथा प्रश्न आहे पहा. मेक अ सिंपल प्युरिफायर ॲज शोन इन द क्वेश्चन नंबर 2. म्हणजेच क्वेश्चन नंबर 2 मध्ये जी काही दाखवलेलं आहे प्युरिफायर, तशा पद्धतीचा सिंपल वॉटर प्युरिफायर तयार करायचा आहे. आणि अशा पद्धतीनं ही कृतीपत्रिका आपल्याला पूर्ण करायची आहे.